नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत राज्याचे गृहमंत्री आर पाटील. आर पाटील उर्फ आबा नुकतेच एका वादळातून बाहेर पडलेले आहेत. चारही बाजूनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी झालेली आहे, पण त्यांच्या खुर्चीला कुणी धक्का लावू शकलेलं नाहीये. उलट त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी आबा हे कर्तबगार आहेत असं प्रमाणपत्र दिले आहे. या पार्श्वभूमीवर मी आज त्यांची मुलाखत घेतोय. माझी अशी अपेक्षा आहे आज आबा आपल्याला असं काही सांगतील जे आपल्याला माहित नाही. 11 ऑगस्टच्या प्रसंगाबद्दल, नंतरच्या राजकारणाबद्दल काही सत्य ते आपल्या समोर ठेवतील. आबा, मला तुम्हाला विचारायचं आहे की आज तुमचा मूड खूप चांगला दिसतोय. गेले अनेक दिवस तुमच्या राजीनाम्याची मागणी होते विरोधी पक्षांकडून, इतर राजकारण्यांकडून. आता ही राजीनाम्याची मागणी मागे पडली असं तुम्हाला वाटतं का? कारण पवार साहेबांनी तुम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे. मी पवार साहेबांचा नेहमीच ऋणी आहे. खरं तर अनपेक्षितपणाने त्यांनी मला अनेक वेळा अतिशय चांगल्या संधी दिलेल्या आहेत. मी ज्यावेळी पहिल्यांदा मंत्री झालो त्यावेळी मंत्रिपदाची मी मागणीसुद्धा केली नव्हती, पण विधानसभेतला परफॉर्मन्स बघून तरुण आमदारांना संधी दिली पाहिजे, नवे नेते घडवले पाहिजेत म्हणून मागणी नसताना आणि फारसं पाठबळ नसतानासुद्धा मला ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी दिली. मी माझ्या परीने अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रामध्ये लोकसंपर्क ठेवण्याचा, ग्रामीण विकास खातं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा. मला पक्षाचं अध्यक्षही करण्यात आलं आणि नंतर संधी मिळाल्यानंतर राज्याचा गृहमंत्रीसुद्धा एक महत्त्वाचं खातं देऊन खरं तर माझ्या कामाचा आणि उपमुख्यमंत्री गौरव करण्याची संधी आणि त्याचबरोबर राज्याचं उपमुख्यमंत्रीपद सुद्धा 4 वर्ष माझ्याकडे दिलं होतं. मी आजच गृहमंत्री झालो आहे अशातला भाग नाही. मी 2003 सालापासून या राज्याचं गृहमंत्रीपद भूषवतोय. आता प्रश्न आहे की एखादा 3 सालापासून असणारा मंत्री एकाच दिवशी अचानकपणाने अकार्यक्षम किंवा कार्यक्षम ठरत नाही. मागली सगळी पार्श्वभूमी जर बघितली तर माझ्या परीने या खात्याला चांगलं योगदान देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला आहे. पण यावेळी 11 तारखेची घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी, सेना आणि मनसेनी राजीनाम्याची मागणी केली, यामध्ये राजकारणाशिवाय दुसरं कुठलं काय आहे असं मला तरी वाटत नाही. त्या सगळ्या राजकारणाकडे आबा मी येणार आहे, पण मला आधी तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही इतकी वर्ष गृह खातं सांभाळताय आणि ग्रामीण विकास खात्यात तुम्ही जे काम केलं होतं ते तुम्ही चांगलं केलं असं म्हणालात. मी चांगलं हा शब्द नाही वापरत, ते उत्कृष्ट होतं. याचं कारण खरोखरच तुम्ही लोकांच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या होत्या. पण तुम्ही गृहमंत्री झाल्यानंतर आम्हाला हे माहिती आहे की आर पाटील आबा हे गृहस्थ अत्यंत सचोटीचे राजकारणी आहेत. आज राजकारणामध्ये चांगली माणसं खूप कमी आढळतात, त्या कमी माणसांपैकी तुम्ही आहात. पण तरी सुद्धा गृहमंत्री म्हणून तुमची जी प्रतिमा लोकांसमोर जाते किंवा मीडियामध्ये जाते ही कणखर गृहमंत्री अशी म्हणून जात नाही आणि तुमच्यावर टीका होते. याचं कारण काय? हिची नेमकी कारण आहेत की आदवा तद्वा बोलणं, काही निर्णय अशा पद्धतीने घेणं की जे लोकांनाही पटणार नाही ते धाडसाने घेतलेत असं दाखवणं म्हणजे कणखरपणा आहे असं मी मानत नाही. शेवटी गृहमंत्र्याला सुद्धा एका कायद्याच्या चौकटीत आणि सिस्टीममध्ये बसूनच काम करावं लागतंय आणि आपल्या एकंदरीतच सिस्टीमला कधी नव्हतं इतकं महत्त्व प्राप्त झालंय. आणि मागल्या काळामध्ये गृहमंत्री ज्या पद्धतीने काम करायचे ते जर आज बदललेल्या काळामध्ये त्यांनी करायचं ठरवलं तर कदाचित त्यांना सुद्धा आता करता आलं नसतं. बदल्यांचा कायदा नव्हता, डोक्यावर मॅट कॅट नव्हतं, माध्यमे इतकी प्रभावी नव्हती, इतकं बारकाईने बघितलं जात नव्हतं. त्यामुळे एखादा निर्णय धाडसाने घेतला तर तो त्यातून निघून जायचा. पण आज जर अशा चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला तर अनेक अँगलनी बघितलं जातं. एखादा निर्णय घेतला तर लगेच कोर्टामध्ये PIL दाखल होतं, कोर्टामध्ये खेचण्याचे प्रकार होत आहेत. एखादी बदली चुकीचं वागतंय म्हणून केली, ती अगदी चाकोरीत न बसवता केली तर मॅटकडून कॅटकडून स्टे येण्याची शक्यता आहे. गृहमंत्र्याला सुद्धा आज अनेक बंधनामध्ये निर्बंधात राहून काम करावं लागतंय. ह्या मर्यादा सुद्धा आपण लक्षामध्ये घ्यायची गरज आहे. 2003 साली मी निर्णय घेताना जी स्थिती होती ती आज 2012 मध्ये मलाच ती स्थिती नाही हे मी आवश्यक तुमच्या लक्षामध्ये आणून देईन. पण मला सांगा आबा, तुमच्या काळामध्ये म्हणजे 2003 पासून 2008 पर्यंत तुम्ही गृहमंत्री होतात, आताही गृहमंत्री आहात. तुमच्या काळामध्ये महाराष्ट्रामधली गुन्हेगारी कमी झाली असं आपल्याला म्हणता येईल का? हे मी म्हणायची गरज नाही. देशस्तरावर केंद्र सरकारमार्फत ज्या गुन्हेगारीचे आकडेवारी एकत्र केली जाते
नॅशनल क्राईम रिपोर्ट दरवर्षी आकडेवारी प्रसिद्ध करत असतं. आज IPC खाली महाराष्ट्रामध्ये जे गुन्हे घडत आहेत त्यात महाराष्ट्राचा नंबर दरवर्षी खाली खाली येत निघालाय. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या गुन्ह्यांचं प्रमाण घटतंय आणि महाराष्ट्रातली सेफ्टी महिलांच्या बाबतीमध्ये, दलितांच्या बाबतीमध्ये, आदिवासींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र अधिक सेफ आहे हे नॅशनल क्राईम रिपोर्टवरनं आज सिद्ध होऊ शकतं. महाराष्ट्रात मुंबई आपलं महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय शहर आहे. देशामध्ये जी प्रमुख शहरं आहेत त्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीत अतिशय चांगली स्थिती आपल्या मुंबई शहरामध्ये आहे आणि गुन्हेगारीचा जो चार्ट आहे त्यामध्ये मुंबई शहराचा 53वा नंबर आहे. म्हणजे दुसरी 52 शहरं देशामध्ये अशी आहेत की ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे हे मुंबईपेक्षा अधिकचे होत आहेत. याचा अर्थ IPC खालचे जर सेक्शन सगळे बघितले, महत्त्वाचे जर गुन्हे बघितले तर महाराष्ट्र हा देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा अधिक सुरक्षित आहे आणि मुंबई हे निश्चितपणाने सुरक्षित आहे. मग असं असून आबा मला सांगा, तुमच्यावर किंवा तुमचे आता पोलीस महासंचालक जे आहेत संजीव दयाळ, तुमच्या दोघांची प्रतिमा चांगली आहे, कर्तबगार म्हणून आहे, तरी सुद्धा तुमच्यावर एवढी टीका का होते? तुम्ही आजच्या आधुनिक काळामध्ये किंवा मीडियाच्या काळामध्ये इमेज बिल्डिंग करत नाही म्हणून हे होतं का? अगदी मी आता प्रांजळपणाने सांगेन की ज्यावेळी मी 26/11ची घटना घडल्यानंतर मी अगदी महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून खरं सांगेन, त्यावेळी ना पक्षाने मला राजीनामा द्यायला सांगितलं होता. वास्तविक मी राजीनामा दिल्यानंतर माझ्या पक्षाला सुद्धा कळला होता. पण सगळं त्यावेळचं वातावरण, आधी तुम्ही राजीनामा दिला, मी अगोदर राजीनामा दिला होता आणि त्याचीही अनेक कारणं होती. ज्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलं होतं असे माझे जीवाभावाचे अधिकारी शहीद झाले होते, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्या 26/11च्या घटनेशी आजचा संदर्भ जर आपण जोडला तर सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन माझ्यासह विचार करण्याची गरज आहे की कट पाकिस्तानामध्ये शिजला होता. आता पाकिस्तानमध्ये जर एखादी घटना घडवायचं कोणी ठरवत असेल तर त्याचा इंटेलिजन्स मुंबई पोलिसांना कसा असू शकतो? आरोपी नेव्हीची नजर चुकवून आपल्या देशाच्या हद्दीमध्ये आले, नेव्हीचं कोणीच जबाबदार नव्हतं. नेव्हीच्या ज्युरिडिक्शनमधून ते कोस्टल गार्डच्या ज्युरिडिक्शनमध्ये आले, तिथंही त्यांना अडवलं गेलं नाही. कस्टम गार्डच्या ज्युरिडिक्शनमध्ये आले, तिथंही कुणी अडवलं नाही. ते येऊन बॉर्डरला थडकले, बेधुंदपणाने गोळीबार केला, सगळी कौशल्य त्यांनी पणाला लावली. ते ज्या टॅक्सीमध्ये बसले होते त्या प्रत्येक टॅक्सीमध्ये त्यांनी एक एक बॉम्ब ठेवला. टॅक्सीतनं उतरल्यानंतर ज्या ज्या दिशेने त्या भाड्याच्या टॅक्सी गेल्या तिथं तिथं स्फोट होत राहिले. म्हणजे पोलिसांना दिशाभूल करण्याचा एकही मार्ग आतंकवाद्यांनी शिल्लक ठेवला नव्हता. आता प्रश्न आहे की ज्यावेळी ते मुंबईमध्ये आले त्यावेळी या राज्याचे ATFचे प्रमुख करकरे साहेब असतील, कामते साहेब असतील, साळसकर असतील, धैर्यानं माझ्या पोलीस दलातले सगळे वरिष्ठ अधिकारी हे सामोरं गेले होते. आता या अधिकाऱ्यांच्या मनोधैर्याबद्दल काही लोक आज चर्चा करतात की पोलिसांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे. मी 26/11ला ज्या दिवशी अतिरेकी मुंबईमध्ये आले त्या दिवशी मी नंदुरबारमध्ये शहाद्याला होतो. मला त्यावेळच्या DGंचा फोन आला की आपली ATFची टीम खूप नाराज झालेली आहे, डिमॉरलाइज झालेत लोक, आणि सर आम्ही सांगतो म्हणून आपण दौरा रद्द कराल का? माझा दुसऱ्या दिवशी अकोल्याला जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी दौरा होता, पण मी विचार केला की माझ्या महासंचालकांनी दौरा कॅन्सल करून तुम्ही परत या असं मला कधीही बोलवलं नाही. म्हटलं मॅटर काय आहे? तर त्यांनी मला ATFवर वारेमाप होणारी टीका आणि त्यातनं डिमॉरलाइज झालेले अधिकारी, नाराज झालेले अधिकारी हे ज्यावेळी सांगितलं त्यावेळी मी माझ्या इलेक्शनचा दौरा कॅन्सल केला आणि थेट मुंबईमध्ये आलो. आता या गोष्टीला काही साक्षीदार आहेत. त्यानंतर 7च्या दरम्यान हेमंत करकरे साहेब त्यावेळचे DG आमची मीटिंग झाली आणि त्यांनी अतिशय नाराजीने काही भावना माझ्याजवळ व्यक्त केल्या की सबळ पुराव्याच्या आधारे मी इतका चांगला तपास मालेगाव स्फोटाचा करत असताना सुद्धा आज माझ्या मुलाबद्दल वाईट छापून येत आहे आणि काही पेपरनी तर अग्रलेख लिहिलेले आहेत की यांच्या बायका मुलांचे पत्ते आम्ही घोषित करतो, त्यांच्या अंगावर थुंका आणि त्यांची धिंड काढा. सर त्यांनी मलाच काही प्रश्न विचारले होते. मी त्यावेळी ठामपणाने त्यांना सांगितलं होतं मी तुमच्या पाठीशी ठामपणाने उभा राहीन, आपण असल्या टीकेला भीक घालू नका, लक्ष देऊ नका, आवश्यक असेल तितकं प्रोटेक्शन घ्या. आणि त्यानंतर आपला हा बहादर अधिकारी
3-3.5 तासांनी महाराष्ट्रासाठी, देशासाठी हेमंत करकरे साहेब शहीद झाले. आज अशोक कामते साहेब, मला आज भाजप शिवसेनेचे जे लोक पोलिसांच्या मॉरलबद्दल बोलतायत, मी अनुभवलं. नागपूरचं अधिवेशन सुरू होतं आणि अशोक कामते साहेबांच्या सस्पेन्शनबद्दल समोरच्या बाजूनी मागणी पुढे आली. कोणी शिवसेना बीजेपीने केली? शिवसेना बीजेपीने केली होती की त्यांचं सस्पेन्शन केलं पाहिजे, म्हणून त्यांच्यावर हक्कभंग दाखल करून घेतला पाहिजे. कारण काय होतं तेही समजून घेणं गृहमंत्री म्हणून माझी जबाबदारी होती. रात्री 2च्या दरम्यान एक पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्याकडे तक्रार करत गेला की त्याचा शर्ट फाडलेला होता, की एक आमदारांचे भाऊ तिथं रवी पाटील म्हणून सोलापूरचे होते, त्यांच्यावर अनेक केसेस आहेत, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांचा वाढदिवस होता. 2 वाजता मोठ्या प्रमाणात फटाके उडवले जात होते आणि म्हणून हा इन्स्पेक्टर सांगायला गेला की सगळे लोक झोपलेत, रात्री फटाके उडवायला बंद नाही आणि तुम्ही आता बास करा, आता खूप वाजवले तुम्ही, 12 वाजल्यापासून वाजवताय, आता थांबा. मी आमदार असताना तुला दिसत नाही तू फटाके उडवायला विरोध करतो. सरळ त्या इन्स्पेक्टरला एक थप्पड मारली गेली आणि त्याचा शर्ट फाडला गेला. त्या अवस्थेत तो इन्स्पेक्टर रात्री 2 वाजता माझ्या शिपिंच्याकडे गेल्यानंतर कामते साहेबांना राग येणं स्वाभाविक होतं की सरळ कायद्याचं पालन करा म्हणून सांगितल्यावर केवळ आमदारकीच्या जोरावर जर माझ्या अधिकाऱ्यावर हात टाकला जात असेल तर जाब मी विचारला पाहिजे, म्हणून धक्के देत रात्री 2च्या दरम्यान त्या आमदाराला त्यांनी अरेस्ट केली. आमदार कर्नाटकचा, विधानसभेमध्ये हंगामा झाला आणि कर्नाटकच्या आमदाराचा हक्कभंग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दाखल झाला. सगळ्यांनी मिळून झोड उठवली, सस्पेंड करा म्हणून सभागृहाचं कामकाज अनेक वेळा बंद पडलं. आज पोलिसांच्या मॉरलबद्दल जे लोक बोलतायत, त्यावेळी पोलिसांचं मॉरल टिकवलं पाहिजे, आपल्या एका अधिकाऱ्यांनी वर्दीची इज्जत राखली, आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे, ही भूमिका जबाबदार विरोधी पक्षांनी घेतली नव्हती. त्यांच्या सस्पेन्शनची मागणी केली होती. हेमंत करकरे साहेबांच्या सारख्या शहीद होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बायका मुलांची धिंड काढा अशा पद्धतीचे अग्रलेख कुणी लिहिले होते? आज हे लोक पोलिसांच्या मॉरलबद्दल बोलतायत. ह्या लोकांचं मॉरल सरकारने टिकवलं होतं. तुम्हाला असं म्हणायचं आहे की शिवसेना भाजपसारखे जे पक्ष आहेत त्यांनी करकरे असतील, साळसकर असतील, कामटे असतील यांच्यासारख्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांचं खच्चीकरण केलं? निश्चितपणाने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. आणि तेच पक्ष कशाला, अलीकडच्या काळामध्ये नवे जे पक्ष निघालेले आहेत, मुख्यमंत्र्यांचा ताफा चालला होता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, एकाने गाडी मधीच घुसवण्याचा प्रयत्न केला. काही व्हीआयपीजना मारलं जाण्याची शक्यता हे आयबीसी इनपुट मुंबईच्या पोलीस दलाकडे होतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या फारशा गाजावाजा न करता, भीतीचं वातावरण न निर्माण करता सगळ्यांना सुरक्षा देण्याच्या सूचना ह्या दिल्या गेल्या होत्या. आता मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अचानकपणाने एक गाडी घुसते, पोलिसांनी अडवणं हे पोलिसांचं काम होतं. एक महिला कॉन्स्टेबल आडवी आली, तिला लाथेनं मारलं गेलं. 4 पोलीस जखमी झाले औरंगाबादच्या घटनेमध्ये. ते मनसेचे आमदार आहेत आणि त्या आमदारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या नेत्यांनी औरंगाबादला एक मोठी सभा घेतली आणि पोलिसांवर वारेमाप टीका केली. त्यावेळी पोलिसांच्या मनोधैर्याचा विचार केला नव्हता. पोलीस त्यावेळी रक्तबंबाळ झाले होते. 8-10 दिवस लोक दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. आता ज्यांच्या हात पोलिसांच्या रक्ताने रंगलेले आहेत त्यांनी इथल्या पोलिसांच्या हिंसेबद्दल बोलणं हे किती पोलिसांच्यासाठी बोलतायत, किती राजकारणासाठी बोलतायत हे महाराष्ट्रातल्या जनतेला हे निश्चितपणाने समजतंय. पोलिसांच्या भावना तापून आपली राजकीय पोळी भाजण्याचा यांचा उद्देश आहे. असा आहे की ज्यावेळी औरंगाबादला पोलिसांच्यावर हल्ला करणाऱ्या आमदारांना जाब विचारण्याऐवजी, त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी मोर्चा काढायची भूमिका स्वीकारली जाते आणि औरंगाबादला मोर्चा काढला जातो, सभा घेतली जाते. आणि आज इथं मात्र पोलिसांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांचं मॉरल वाढवलं पाहिजे, पोलिसांच्यावर हल्ले सहन करता उपयोगाचे नाहीत, कुणी हात उघडू नका, कुणी हात उघडू नका, ही जी अशा जर भूमिका कोण मांडत असेल तर मी तिचं गृहमंत्री म्हणून स्वागत करतोय. पण इथं मुंबईत जी भूमिका स्वीकारली गेली ती औरंगाबादमध्ये का स्वीकारली गेली नव्हती?